त्या दिवशी एकसारखी मी रडतच होते. पाखराच्या पिल्लाला घरट्यात पोचवा म्हणणाऱ्या हळव्या पृथेनं आपल्या छबुकल्याला मात्र आज स्वतःच्या हातांनी दूर लोटलं होतं. ते मूल कुठं जाईल, कुणाच्या हाती लागेल, की वाहत वाहत सरळ ते सागराला मिळेल? तसं झालं तर अनेक शंकांनी माझं मन घायाळ झालं. मान वर करावी असंही वाटत नव्हतं. कुणालाही तोंड दाखविण्याचं धैर्य होत नव्हतं. रात्री कोणीतरी कक्षात समई पेटवून गेलं. थोड्या वेळानंतर कुणीतरी आत आलं. माझ्या पाठीवरून हळुवार हात फिरविला. मला वाटलं ती धात्री असेल, म्हणून मी तिच्यावर ओरडले, "धात्री, चालती हो इथून." तिचा स्पर्श सुद्धा मला नको होता. "मुली, वर बघ." मी दचकले. ते बाबा होते. समईच्या अंधुक प्रकाशात उभे होते. कक्षावर धात्रीचा पहारा नसल्यामुळं ते सरळ आत आले होते. मी डोळे पुसून त्यांच्याकडं पाहिलं. भीतीनं माझं मन पार गारठून गेलं. काय काय समजलं होतं त्यांना? धात्रीनं एक दिवसही दम धरला नाही की काय? आता काय काय ऐकावं लागणार? इतकं सर्व करूनही माझं भवितव्य उघडं पडणार की काय? माझा खांदा थोपटीत ते शांतपणे म्हणाले, "कुंती, तुझ्या पित्याचं मथुरेहून आजच भूर्जपत्र आलं आहे. त्यानं तुझ्या स्वयंवराची मांडणी करायला सांगितलं आहे. त्याची तीव्र इच्छा दिसते तशी." मी सुटकेचा निश्वास सोडला. काहीतरी बोलायचं म्हणून मी म्हणाले, "जशी त्यांची इच्छा आणि तुमची आज्ञा. मला माहीत आहे, मथुरेच्या आठवणीनं तुला दुःख होत होतं. आता ते थोडं हलकं होईल. तुझे माता पिता तुला लवकरच भेटतील. पुस ते डोळे, शोक आवर." त्यांना काही सुद्धा कळलं नव्हतं. ते काय बोलत होते ते मलाही धड कळत नव्हतं. स्वयंवराची तयारी सुरू झाली. बाबांना मी जशी तुमची आज्ञा असं म्हटल्यामुळं त्यांनी माझी संमती आहे असंच गृहीत धरलं आणि ते पुढच्या सगळ्या तयारीला लागलेही. माझं मन सैरभैर झालं. पारध्यानं मृगीचा करावा तसे अनेक विचित्र विचार माझा एकसारखा पाठलाग करू लागले. ज्यावेळी मी स्वयंवराची माला हातात घेऊन उभी असेन, त्याच वेळी त्या पेटिकेत एखादा भुजंग वरच्या छिद्रातून आत शिरून माझ्या बाळाच्या गळ्याला विळखा घालून बसलेला असेल. ज्यावेळी मी बोहल्यावर उभी असेन, कदाचित नेमक्या त्याच वेळी ती पेटिका नदीच्या तळाशी चिखलात रुतून बसलेली असेल. ज्यावेळी वाद्यांच्या गजरात माझ्या मस्तकावर मंगलाक्षता पडत असतील, त्यावेळीच कदाचित एखाद्या खडकावर आपटून तिचं झाकण दूर उडून गेलं असेल. उघड्या पडलेल्या बाळाचा तेजस्वी सोनेरी दीप विझवण्यासाठी आकाशात फिरणाऱ्या घारी गिधाडांनी त्याच्यावर झडपा घालून त्याच्या मस्तकाला बोचकारलं असेल. ज्यावेळी मी विवाहाची मंगलवाद्य ऐकत असेन, त्याच वेळी माझा बाळ घोंगावणाऱ्या लाटांचं कर्कश मृत्यूगीत ऐकत असेल. माझं मन कोळ्याच्या जाळ्यात अडकलेल्या मासळीसारखं तडफडू लागलं. जास्त विचार करू लागलं की ते जास्तच गुरफटत जाई. मंचकावर उशीत तोंड खुपसून मी हमसाहमशी क्रंदू लागले. त्याचा गोल गोंडस चेहरा, कुरळे सोनेरी केस आणि कानांतील लुसलुसीत कुंडलं दिवसभर माझ्या डोळ्यांपुढं एकसारखी नाचू लागत. जीवाच्या आकांतानं मी माझे डोळे गच्च मिटून घेई.
माझ्या स्वयंवराची आमंत्रणं आसपासच्या सर्व मान्यवर राजांना गेली. सगळं नगर त्याबद्दल चर्चा करीत होतं. मला माझ्या दैवगतीची कीव वाटत होती. पृथ्वीची ती कुंती झाली होती, कुंतीची माता झाली होती. आता परत कुमारी म्हणून मी स्वयंवरासाठी उभी राहणार होते. जगातल्या कुठल्या स्त्रीला दैवानं माझ्या इतकं निर्दयपणं हवं त्या ठिकाणी फिरवलं असेल? पण माझ्या शब्दाला इथं कुणीतरी प्रतिसाद दिला असता काय? मला हे स्वयंवर नको म्हणून टाहो फोडून सांगितलं असतं तर प्रश्नांच्या माऱ्यांनी पुन्हा पुन्हा मला सर्वांनी फोडून खाल्लं असतं. स्त्री म्हणजे समाजाच्या कोंडवाड्यात सामाजिक संकेतांच्या दाव्यानं जखडलेली जणू गायच. तिला न आवडणाऱ्या अनेक गोष्टी खुल्या मनानं कधी बोलता येत नाहीत. जणू लक्ष लक्ष दुःख आकाशाच्या शांततेनं मूकपणं सहन करण्यासाठीच तिचा जन्म असतो. स्वयंवराचा दिवस येत चालला. सगळ्या नगरजनांचा उत्साह समुद्र भरती आल्यासारखा फेसाळू लागला. त्यांच्या राजकुमारीचं स्वयंवर होतं. निरनिराळ्या वैभवाची प्रदर्शनं त्यांना आता पाहायला मिळणार होती. माझं मन मात्र एकटंच देहाच्या अंधाऱ्या दालनात अश्रू ढाळी. मला माझ्या बाळाला एकदा पाजणं सुद्धा धड जमलं नव्हतं. आता कुंती आत एक आणि बाहेर एक अशी दोन आयुष्य जगू लागली. एक राजकुमारीचं, एक भग्नहृदयी मातेचं. माझ्या जीवाची या दोन कुंतींमध्ये केविलवाणी कुतरओढ होऊ लागली. राजस्त्रियांची दुःख ही राजवाड्यासारखीच मोठाली असतात आणि त्यांना कुळांच्या प्रतिष्ठेच्या तटानं नेहमीच घेरलेलं असतं. स्वप्न म्हणजे स्मृतीचं बालक असावं. रोज रात्री मला चित्रविचित्र स्वप्न पडत. कधी स्वप्नात ते चंडोल पक्षाचं पिल्लू आपली चोच वासून केविलवाणा आवाज काढीत ओरडे, तर कधी नदी किनाऱ्यावर बघितलेली ती सवत्स गाय हमरू लागे. तिचं बाळसेदार वासरू तिच्या मागून शेपटीचा भरीव गोंडा उंचावीत बागडताना दिसे. एके दिवशी तर स्वप्नात एक भयानक दृश्य मला दिसलं. पाण्यातून हिंदळत वाहणारी ती पेटिका नदीत एका दगडी खोबणीत अडकली होती. आतलं बाळ भुकेनं टाहो फोडून रडत होतं. त्याला पुढं होऊन कुणीच मायेनं उचलीत नव्हतं. लाटांनी ती पेटी हलताच बाळाला वाटे कुणीतरी आपणाला वर उचलायला आलं आहे. हात पाय हलवून ते कुणाच्या तरी कुशीत शिरायला धडपडल्यासारखं करू लागलं. पण कुणीच त्याला वर उचललं नाही. ओरडून ओरडून ते थकलं. शेवटी भुकेपायी नुसते चिमुकले हात पाय झाडून झाडून त्यानं एक भयानक आचका दिला आणि ते कायमचं शांत झालं. पण ते शांत झालं नव्हतं. थोड्या वेळानं थंड झालेलं त्याचं शरीर हळूहळू हलू लागलं. कसं तरीच. क्षणाक्षणाला त्याचं सोनेरी अंग जास्तच सोनेरी होत फुगू लागलं. पेटिकेचं झाकण त्यानं पायानं धाडकन उचलून टाकलं. वाढत वाढत ते त्या आकाश पुरुषासारखं मोठं झालं. त्याची चर्या रागानं लाल झाली होती. कानातील कुंडलं तापली होती. त्याचे निळे डोळे क्रोधामुळे जांभळे दिसत होते. अश्वनदीच्या अफाट पाण्यावरून आपले अजस्र पाय टाकीत ते दण दण माझ्याच रोखानं धावून येत होतं. आपल्या मुठी वळून रागानं दात ओठ खात म्हणत होतं, मातेच्या पवित्र नात्याला पायदळी तुडविणाऱ्या राक्षसिणी, प्रतिष्ठेच्या रेशमी कोशात दडून बसलेल्या कैदासिनी, थांब. त्यानं आपली वळलेली भक्कम मूठ माझ्या मस्तकावर मारण्यासाठी वर उचलली. मी किंचाळून ओरडले, धात्री धाव. कक्षाबाहेर धात्री उभीच असावी. माझी जीवघेणी किंकाळी ऐकून ती धावतच आत आली.
माझ्या तोंडावरचा घाम पुशीत लगबगीनं ती म्हणाली, राजकुमारी, किती भ्याला आहात तुम्ही? स्वप्न पडलं होतं की काय? धात्री, बाळ, मला काहीच बोलता येईना. त्या दासीला माझ्या यातना कशा कळणार? राजकुमारी, बाळ सुरक्षित आहे. तुम्ही उठण्याचीच मी वाट पाहत होते. माझ्या पाठीवरून हात फिरवीत ती दबक्या आवाजात म्हणाली. मी झटकन उठून तिचे खांदे गदगदा हलवून आनंदाने ओरडले, कुठं आहे? कुणाला मिळालं ते? तिनं बाहेर उभ्या असलेल्या एका कोळ्याला आत बोलावून घेतलं. वाकून तो कक्षात आला. मी त्याला एकदम 3-4 प्रश्न विचारले. कुठं गेली ती पेटिका? कुणाला मिळाली? ज्याला सापडली त्यानं बाळाला आपल्या जवळ घेतलं की नाही? राजकुमारी, ती पेटिका अश्वनदीतून चर्मणवती नदीत गेली. चर्मणवती नदीतून कणकपुराजवळ ती यमुनेत गेली. यमुनेतून ती प्रयागजवळ गंगेत गेली. प्रयागापासून 50 योजनांवर ती काशी राज्याजवळ अंगदेशातील चंपानगरीजवळ गेली. कुणाला मिळाली ती? दैवयोग बलवत्तर म्हणूनच एका सारथ्यानं पाण्याबाहेर काढली ती. 300 योजनांचा प्रवास करून आली होती ती पेटिका. सारथी? होय राजकुमारी. त्या सारथ्याच्या स्त्रीनं त्या बाळाला जवळ घेतलं. त्याला बघताच तिला पान्हा फुटला. तो मुलगा सारथ्याच्या पर्णकुटीत सुखरूप आहे. क्षमा असावी राजकुमारी, पण तो मुलगा कुणाचा? कुठल्या पाषाण हृदयी मातेनं त्याला मृत्यूच्या मुखात लोटलं होतं? तो मुलगा दुर्वास ऋषींच्या महायज्ञाचा आहे. त्याच्या अंगावर गळ्यातील मोत्यांच्या कंठा फेकीत मी म्हणाले, कुणालाही काही बोलू नकोस. गुरुदेव, दुर्वास? भिवून एक अस्पष्टसा उद्गार काढीत लगबगीनं कंठा घेऊन तो चुपचाप निघून गेला. माझं मन शांत झालं. आनंदानं मी धात्रीला मिठी मारली. माझ्या डोळ्यांतून निघणारी अश्रूंची धार तिची कंचुकी भिजवू लागली. त्यात एका राजकुमारीचे असहाय्यतेचे दुःखाश्रू होते आणि आपल्या बाळाच्या सुरक्षिततेसाठी तळमळणाऱ्या एका मातेचे आनंदाश्रू होते. कुठंही का असेना तो सुखरूप होता. स्वयंवराचा दिवस उजाडला. नगर आमंत्रितांनी गजबजून गेलं. राजवाड्यासमोरच्या मोकळ्या पटांगणात एक भव्य मंडप उभारण्यात आला. बाबा लहान मुलाच्या उत्साहानं काय पाहिजे काय नको हे पाहत सगळ्या मंडपभर फिरू लागले. नगरजन येऊन वाड्याची सजावट करू लागले. नगारे, तंतुवीणा, तुताऱ्या वाजू लागल्या. मगध, कोसल, मद्र, चेदी, पांचाल, विदेह, काशी आदी सर्व देशांचे राजेश्वर स्वयंवरासाठी आले. मथुरेहून आई आणि बाबा कन्यादान करण्यासाठी आले. त्यांच्याबरोबर वसुदेव हा बंधू आणि श्रुतश्रवा नावाची, जिला मी प्रथमच पाहत होते, ती बहीण आली. राजवाड्यावर फार वर्षानंतर स्वयंवराचा हा समारंभ होत होता, म्हणून सगळीकडं उत्साहाची कारंजी फुलली होती. विवाह. श्रीची जीवनसरिता एका सबल आणि पराक्रमी पुरुषाच्या समुद्राला मिळते, ते संस्मरणीय वळण. एका स्त्रीच्या उमललेल्या सुगंधी जीवनपुष्पाची सासरच्या विविध माणसांच्या मालिकेत मधुर गुंफण. स्त्रीच्या जीवनातील पहिलाच मंगल संस्कार. आर्य स्त्रीचा पुनर्जन्म. स्वयंवराची वेळ झाली. मंडप नगरजनांनी आणि आमंत्रितांनी काठोकाठ भरून गेला. बाबांनी उठून सर्वांना उद्देशून सांगितलं,
आर्यावर्तातील पराक्रमी राजराजेश्वर हो, मथुरेचा यादव राजा शूरसेन याची औरस कन्या पृथा, माझी मुलगी कुंती आता मंडपात वरमाला घेऊन येईल. आपल्यापैकी अनुरूप वराच्या गळ्यात ती स्वेच्छेनं वरमाला घालील. आपण सर्वजण या स्वयंवराला आलात हे पाहून माझं मन आनंदानं भरून गेलं आहे. एक भोजवंशीय राजा म्हणून मी आपलं स्वागत करतो. या स्वयंवरासाठी कोणताही पण मांडण्यात आलेला नाही. माझ्या कन्येची कुंतीची पसंती हाच या स्वयंवराचा पण आहे. सगळ्यांनी उठून बाबांना आदरानं अभिवादन केलं. मंडपात सगळीकडं शांतता पसरली. हातात शुभ्र कमलपुष्पांची वरमाला घेऊन मी अमात्यांच्या मागून मंडपात प्रवेश केला. कुणीतरी ललकारी दिली. यादव कुलोत्पन्न मथुरादेशीय स्वरूप सम्राज्ञी राजकुमारी कुंती देवी. सगळे राजेश्वर क्षणभर उठून उभे राहिले. बाबांनी हात वर करताच ते पुन्हा खाली बसले. माझ्या अंगातून विजेची एक लहर चमकून गेली. आज माझ्या भावी आयुष्याच्या यात्रेतला सहयात्री मला अचूक निवडायचा होता. आजची माझी निवड माझं भवितव्य ठरविणारी होती. एकाएकी कानांवर काळजाची धडधड ऐकू येऊ लागली. वरमाला सावरीत मी अमात्यांच्या मागून हळुवार पावलं उचलीत मंडपातून चालू लागले. अमात्य एक एका राजेश्वराचं वर्णन ऐकवीत होते. आपणाला माहीत असलेली सगळी विशेषणं ते वापरीत होते. मी किनारी कटाक्षानं त्या राजेश्वरांकडं पाहत होते. नापसंतीनं पुढं जात होते. एक एक करता बसलेल्या सर्व राजेश्वरांची बैठक संपत आली. शेवटचं एकच नाव शिल्लक राहिलं. मगध देशाचे शत्रुतापन महाराज दीर्घ. अमात्यांनी माहिती सांगितली. मी नापसंतीनं पुढं झाले. सगळेजण कुजबुज करू लागले. संध्याकाळची दीर्घ सोनेरी किरणं मंडपावर पसरू लागली. अमात्य माझ्या कानाशी भयभीतपणं पुटपुटले. राजकुमारी, आता या मंडपाचं रणक्षेत्र होणार. तुम्ही कुणाला तरी निवडायला पाहिजे होतं. काय केलंत हे? काहीतरी बोलण्यासाठी बाबा उभे राहिले. एवढ्यात मंडपाच्या पश्चिमेच्या दिशेनं गोंधळ झाला. नगरजन भराभरा बाजूला सरकू लागले. पाठोपाठ हजारो घोडेस्वार वाड्याच्या महाद्वारातून आत घुसले. कुणीतरी ललकारी दिली. हस्तिनापुराधिपती कौरवराज महाराज पांडू. हातातील माला सावरून मी पश्चिमेकडं पाहू लागले. एक उंच गौरवर्णी बांधेसूद आकृती मंडपातून पुढं सरकत होती. मावळत्या सूर्यदेवांचे किरण पाठीमागून त्या आकृतीवर पडले होते. आकृतीची चर्या पुष्ट गोल होती. जणू सूर्यदेवच स्वयंवरातल्या कुंतीची लाज राखण्यासाठी येत होते. ती आकृती मंडपात येताच मी पुढं झाले. हातातील वरमाला मी त्या पुरुष श्रेष्ठाच्या गळ्यात घातली. चोहोबाजूला टाळ्यांचा कडकडाट झाला. कुणीतरी आनंदानं ओरडलं, हस्तिनापूर कौरव कुलभूषण महाराणी कुंती देवींचा. सगळ्यांनी त्याला प्रतिसाद दिला. विजय असो. मी राजकुमारी कुंतीची महाराणी कुंती झाले. माझं मन आनंदाच्या सागरावर डोलू लागलं. सगळ्या आर्यवर्तात विक्रमाचा धाक असलेल्या हस्तिनापूरच्या कुरुकुलाची मी महाराणी झाले. महाराजांसमवेत मी बाबांना आशीर्वादासाठी नमस्कार केला. त्यांनी भारावून आशीर्वाद दिला. कुरुकुलाची दुमदुमणारी कीर्ती तुझ्यामुळं स्वर्गलोकापर्यंत जावो. आजपर्यंत झालेल्या सर्व अपेक्षित घटनांत
ही एकच घटना मला धीर देणारी होती. माझ्या इच्छेनं घडलेली होती. मी निर्धास्त झाले होते.